रेशमी नाते भाग 6. संध्याकाळी पिहूला आता बरं वाटत होते. ती उठून फ्रेश झाली. खाली येऊन आईशी सुधाशी गप्पा मारत बसली. विराट 8च्या दरम्यान आला. पिहूचा हसरा चेहरा बघून त्याला बरे वाटले. पिहूने एक नजर टाकली आणि परत सुधाकडे बघितले. विराट तेथे सोफ्यावर बसून ब्लेझर टाय काढत होता. विराट फ्रेश होऊन ये. विराट दुपारी कसं काय आला तू? सुधा उगाच चिडवत बोलली. पिहूची कळीच खुलली, पण तसं तिने दाखवलं नाही. विराटला असं वाटायला उगाच नको. ती आत्या माझी फाईल घ्यायला आलो होतो, तो असं बोलून पटकन उठून निघून गेला. पिहूचा चेहराच उतरला. तिला वाटलं तिलाच बघायला आला होता. सुधा आणि सुमन हसू लागल्या. त्यांना माहित होते जाताना काही हातात नव्हते. पिहू जेवण कर, विराट येईल फ्रेश होऊन, सुमन म्हणाल्या. पिहू उठली. आई मी नंतर जेवते. का ग, त्रास होतोय का? नाही, मला भूक नाही. बरं औषध घे मग, जेव. पिहू मान हलवून हो म्हणत उठून रूममध्ये जाऊन गॅलरीत थांबली. विराट फ्रेश होऊन फोनवर बोलतच रूमच्या बाहेर आला. पिहूने वळून बघितलं तर विराट गेला होता. साधा आल्यावर पण विचारलं नाही. विराट खाली आला. त्याने नजर वळवली तर पिहू त्याला दिसलीच नाही. तो जेवायला बसला. मॉम, हा आले. सुमनने त्याला जेवायला वाढले. मॉम, पिहू जेवली? त्याने नजर वळवतच विचारले. नाही, नंतर जेवते म्हणाली. झोपली का? तो मॉमकडे बघतो. अरे रूममध्ये गेली. नाहीये ती. तू नीट बघितलं नसेल, रूममध्ये गेली आहे ती. हो का? मी फोनवर बोलतच खाली आलो. जेव आता. तो उठला. थांब, तिला बोलून आणतो. विराट जेवण कर, नंतर जेवेल. रोहिणी बोलल्या. हो आलोच आई, असं म्हणत तो निघून गेला. पिहूच्या आईचा व्हिडिओ कॉल आला होता. ती गॅलरीत बसून तिच्या आईला तिची काळजी असल्याने ओरडत होती. पिहू कसं ग, तू आधी सांगू दिले नाही? बघ किती लागलं. रेवतीच्या डोळ्यात पाणी तरंगतच होते. इकडे पिहूची पण तीच अवस्था होती. मम्मी, तिच्या डोळ्यातून पाणी येऊ लागले. विराटने साधा आल्यापासून विचारले नाही. दुपारी आले तर फाईलसाठी आले होते. हा राग तिला आलाच होता. विराट मागेच होता. तिचं बोलणं ऐकतच होता. पिहू काय झालं? का कोण म्हटलं काय? कोण काय बोललं काय तुला? पिहू मानेनेच नाही म्हणाली. मग काय झालं बाळा? खूप दुखतंय का? मी येते तुला भेटायला. विराटने मागून येऊन पिहूच्या हातातून मोबाईल घेतला. पिहू दचकलीच. तुम्ही? ते मी? विराटने मोबाईल नीट पकडून. आई, त्याही घाबरल्या. आता पिहूला विराट काय म्हणेल का, त्या घाबरतच बोलू लागल्या. विराट, ती ते तसं असंच काही मनावर. आई शांत व्हा, मी काहीही बोलणार नाहीये तिला, आणि जास्त लागले नाही. सगळेजण तिची नीट काळजी घेतो. तरीही तुम्ही येऊ शकता, कधीही एवढं विचार करायची गरज नाहीये, तो शांत समजावून सांगत होता. विराट, आहे विश्वास मला. सुमनला मी चांगलंच ओळखते. ते पिहू लगेच घाबरते म्हणून म्हटले मी. पिहूला देतो. 1 मिनिट. तो पिहूकडे मोबाईल देतो आणि आत येतो. पिहू नंतर बोलू, आता जेवण कर आणि औषधं घे. हळदीचं दूध पी. ठेव, आणि जास्त काही त्रास वाटला तर फोन कर. पिहूने फोन ठेवला. गीता जेवून घेऊन आली. भैया कुठे ठेवू? गॅलरीत ठेव. गीता गॅलरीत आली. पिहूला काही कळेच ना. गीता, तुला कोण सांगितले? भैयानी सांगितले. गीता सगळं जेवण लावून निघून गेली. विराट गॅलरीत एक बॉक्स घेऊन आला. पिहू त्याच्या हाताकडे बघत होती. तिला तो काय करतोय तेच कळत नव्हते. तो चेअरवर बसत तिच्याकडे बघून बस ना म्हणाला. ते आपण खाली जेवलो असतो ना, इथे कशाला? तू बसूनही बोलू शकते. तो नजर रोखूनच बोलतो. पिहू बसली. त्याने तिला बॉक्स दिला. ओपन इट. तुला डोक्याला लागलाय, कानाला नाही. ओपन इट. ती त्याच्याकडे चिडून बघते आणि बॉक्स घेऊन रागातच उघडते. त्यात चॉकलेट असते. ती हसते. हे माझ्यासाठी? तो गालात हसतो. हो, मी दुपारीच आणलं, तुझं लक्ष गेलं नाही. साईड टेबलवर ठेवले होते. नाही, ती बॉक्सचं रॅपर काढत बिझी होती. म्हणजे तू दुपारच्या मेडिसिन सुद्धा घेतल्या नाहीत का? ती हात थांबूनच हळूच त्याच्याकडे नजर फिरवते. ते बरं वाटतं आता, आणि मी झोपले पण होते, ती हळूच म्हणाली. तो अजून तिच्याकडे नजर रोखून बघत होता. आणि आता जेवणही नको? नको, आता भूक नाहीये. बघू तो बॉक्स इकडे दे. त्याने हात पुढे केला. तिने घाबरून पटकन देऊन टाकला. जेवण कर, मेडिसिन घ्यायच्यात. तो आवाज चढूनच बोलला. ती शांत तिची प्लेट घेऊन जेवण केले. विराटनेही जेवण केलं. ती सगळं उचलत होती तर त्याने तिला थांबवलं. गीता घेऊन जाईल, राहू दे. तिने हातात धरलेली प्लेट खाली ठेवली. रागातच फ्रेश होऊन बेडवर येऊन झोपली. विराटने चॉकलेट्स फ्रीजमध्ये ठेवले. त्याने मेडिसिन काढून तिच्या समोर धरल्या. धर, दुपारच्या का विसरली? मोबाईल चार्ज नाही, रूम मधला लँडलाईन नीट ठेवला नाही, मग मी कसं कॉन्टॅक्ट करणार? तो शांततेच तिला चुका तिच्या सांगत होता.
ते मी मोबाईल स्विच ऑफ झाला ऑन करणारच होते की लँडलाईनवर मम्मीचा आला. तो तिला थांबवत म्हणाला, मी तुला कसं झालं हे विचारलं नाही, लगेच कारणं देतेस. परत असं होऊ नये याची काळजी घे. कालचा रात्रीचा एवढा मोठा इन्सिडेंट घडला, मग भीती वाटणारच ना. कालचा तुझ्यासाठी नॉर्मल असू शकते, पण मला, घरच्यांना नाही. तो बोलत होता. तिचे डोळे लगेच भरले. तो बोलायचं थांबला. सॉरी, रडू नकोस आता प्लीज. त्याला गिल्टी वाटत होते. चुकीच्या वेळेस आपण बोलतोय. पिहू, मला लागलंय त्याचं काही नाहीये. माहीत आहे तुम्हाला काही घेणं देणं नाहीये माझ्याशी, पण थोडं तरी माणुसकी ती बोलायचंच थांबते. पिहू, माझं तसं म्हणणं नव्हतं. तो तिच्या समोर बसतो. तो हळूच तिचे हात हातात घेतो. पिहू दचकून त्याच्याकडे बघते. ती हात सोडण्याचा प्रयत्न करते. तो परत घट पकडतो. पिहू, कालच तुला लागलंय. तू रूममध्ये एकटीच म्हणून थोडा राग आला होता. तिची हाताची चुळबुळ चालूच होती. कळलं, पण हात सोडा. तिचं त्याच्या बोलण्याकडे कमी, हाताकडे जास्त लक्ष होते. त्याने तिचे हात सोडले. मी फक्त तुला कळावं म्हणून. ठीक आहे, कसं वागायचं तसं वाग, युअर चॉईस, पण थोडंसं मॅच्युअर बिहेवियर ठेव. ती काहीच बोलली नाही. मेडिसिन घेऊ लागली. तो उठला आणि स्टडी रूममध्ये फाईल्स बघत होता. त्याचं लक्ष तिच्याकडे गेलं. 15 मिनिट झाले ती औषधं घेत होती. 2 टॅबलेटला इतका वेळ. तो तिच्या जवळ आला. पिहू, 2च आहेत? घेते. तिने डोळे घट्ट झाकून पटकन खाल्ली. तिचा चेहरा बघून विराटला हसू आले. तिने तोंडाला हात लावला. तिला औषधांचा कडू वास सहन होत नव्हता. त्यावरून त्याला समजलं तिला उचमळतंय. नो पिहू, गॅलरीत वॉक कर, वॉमिट करू नको. वेकअप. त्याने तिचा हात पकडून गॅलरीत आणलं. तोंडावरचा हात काढ. तिने हात काढला. ती इकडून तिकडून फिरत होती. विराटला तिचं वागणं बघून हसावं का रागवावं अशी गत झाली होती. मला बिलकुल औषध आवडत नाहीत. ती चिडचिड करतच बोलू लागली. कडू कोणालाच आवडत नाही. त्याने आतून फ्रीजमधून चॉकलेटचा बॉक्स आणून तिच्या समोर धरला. धर, खा. नको मला द्यायचं आणि परत मागून घ्यायचं. ती रागेनेच आत गेली. पिहू, ते चॉकलेट्स मेल्ट झाले होते म्हणून मागितले आणि जेवण केल्यावर देणार होतो. त्याने तिच्या हाताला पकडून स्वतःकडे वळवलं आणि हातात बॉक्स दिला. धर, हे फक्त तुझ्यासाठीच आणले आहेत. त्याने एक चॉकलेटचा रॅपर काढून तिच्या समोर धरलं. आ कर, मी खाऊ घालतो. तिने मानेनेच नाही म्हणाली. तो बारीक डोळे करून बघू लागला. त्याने पटकन तिच्या तोंडात टाकले. ती हसू दाबतच बॉक्स फ्रीजमध्ये ठेवला. झोप आता. विराट आता हसून बोलत होता तर तिलाही छान वाटत होते आणि पहिल्यांदा तिच्यासाठी तो चॉकलेट घेऊन आला होता. ती ब्लँकेट घेऊन झोपली. विराटने सगळे डोर नीट लॉक केले. स्लायडिंगचा डोर पण लॉक केला आणि बेडवर कडेला येऊन झोपला. पिहू पटकन उठून बसली. तुम्ही इथे? तो उठून बसला. आजपासून मी बेडवर झोपणार आहे. का? मी कुठे झोपू? माहितीये तुमचा बेड आहे, पण मला खरंच तिकडे झोप येत नाही. त्याने डोक्यालाच हात मारला. आता ऐक, तू आणि मी एकाच बेडवर झोपणार आहोत आणि दरवेळेस माझं तुझं करायचं असते का? का पण? पिहू, कालचं तुला नॉर्मल वाटत असेल, पण मला नाही. परत असं काही होऊ नये म्हणून सगळे डोर लॉक आहेत. काल स्लायडिंगचा डोर अर्धा ओपन राहिला म्हणून तुला लागलं. पण ते. पिहू, मला वाटतंय मी तुझ्या प्रश्नांचं नीट उत्तर दिले आहे. आणि त्याने एसीचा टेम्परेचर नीट सेट केला. ब्लँकेट अंगावर घेऊन आडवा झाला. ती त्याच्याकडेच बघत बसली. तो डोळे बंद करून म्हणाला, पिहू झोप, उद्या चर्चा करू. ते. पिहू झोप. ती काहीच बोलली नाही. त्याच्याकडे बघत आडवी झाली. तिने हळूच एक मध्ये पिलो ठेवल्या. सकाळी पिहूला जाग आली. विराट पालथा झोपला होता. ब्लँकेट अर्धी खाली अर्धी वर होते. ब्लँकेट केस विस्कटलेले, झोपेत पण कपाळावर बारीक आठ्या पडल्याच होत्या. ती स्वतःचीच हसली. हळूच उठून ब्लँकेट नीट त्याच्या अंगावर ओढून आवरायला गेली. 2 दिवसांनी पिहूला बरं वाटू लागले. सकाळी पिहू विराटला ब्रेकफास्टसाठी बोलवायला वर आली. विराट पेपर्स बघत फोनवर बोलत फिरत होता. पिहू त्याच्या जवळ गेली. तो टर्न झाला आणि दोघांची टक्कर झाली. विराटने घाबरून मोबाईल पर्स सोडून तिच्या डोक्याला हात लावला. पिहू, जोरात नाही ना लागला? तो एका दमात बोलून गेला. नाही एवढं. ती पण तिचं डोकं चोळत म्हणू लागली. त्याने दोन्ही हाताने तिचा चेहरा धरून कपाळाला फुंकर मारू लागला. त्याने फुंकर मारली. तिच्या अंगाला गोड शहारा आला. फोन वाजला. त्याने तिला सोडलं आणि मोबाईल घेऊन उचलला. पिहूने पेपर्स उचलून त्याच्या हातात दिले. तो गालात हसून परत बोलू लागला. पिहू परत त्याच्या जवळ गेली. त्याने बोलता बोलता हलकीशी स्माईल दिली आणि 5 मिनिटात खाली येतो म्हणून इशारा करत गॅलरीत गेला. पिहू पण त्याच्या मागे घाईतच गेली. तो एक नजर तिच्यावर टाकतो, परत बोलायला लागतो. पिहू थोडी जवळ जाते. बोलायचं थांबून 2 सेकंड तो विचारात पडतो. तो फोन कट करून तिच्याकडे बघतो. काय हवंय का? ती हाताची चुळबुळ करतच बोलते. ते मला अजून एकदा तुम्हाला टक्कर द्यायची आहे. काय?
तिचं वियर्ड बोलणं ऐकून तो ब्लँक होऊन बोलतो. अहो, एकदा टक्कर झाली ना, परत एकदा करायचे असते, भांडण होत नाही. पिहू, तो मनात विचार करतो. असं जगावेगळं का बोलते काय माहीत. अहो तुला कोण सांगितलं. माहीत आहे मला. ती डोळ्यानेच त्याला खाली वाक म्हणते. तो थोडी मान खाली करून डोळे झाकतो. ती तिच्या टाचा उंचवते आणि त्याच्या डोक्याला टक्कर देते. तो लगेच शहारून जातो. तिचं ते निरागस बोलणं, टक्कर मारणं त्याला आवडलं होतं. तो तिच्याकडे बघून गालात हसतो. ती त्याला गोड स्माईल देते. तिच्या गालावरची खळी बघून त्याच्या अंगावर रोमांच उभारून आला. पुढे या ब्रेकफास्ट करायला. ती हसत बोलून निघून जाते. तो तिच्याकडे बघतच राहतो. पिहू, तू वेड लावणार एक दिवस मला. तो मनातच हसून बोलून जातो. फोन वाजल्याने त्याची तंद्री तुटते. तो पटकन फोन रिसीव्ह करून खाली येतो. पिहूने त्याला ब्रेकफास्ट दिला. वहिनी, मी येणार नाही आज कॉलेजला, वीरा म्हणाली. का ग? पिहू विचारते. मला स्टडीसाठी वेळ हवाय. पुढच्या वीकमध्ये माझी एक्झाम आहे. पिहू तिचं आवरून रूममध्ये येते. विराट विनाकारण टाइमपास करत होता. पिहूला बघून तो गाडीत बसला. पिहू, बस मी सोडतो. तो तिच्याकडे न बघताच बोलतो. तुम्ही गेला नाही अजून. तिला माहित होते खूप वेळ झालं विराटचं आवरून सुद्धा. तो डोक्याला अंगठा फिरवत काय सांगायचा विचार करतो. माझं काम होतं म्हणून थांबलो. झालं का विचारून? बस. तो एक लुक देतो. ती हसून गाडीत बसते. तो कार चालू करतो. पिहूचं बुक्स उघडून काहीतरी चालूच होते. पिहू, ड्रेसिंग कोण केलं? त्याने तिच्या कपाळावर बघितलं. तर अर्धी जखम दिसतच होती. ते मीच केलं आता. ती खाली बघतच बोलली. तुला येते का? छान. ती हसते. नाही, मी फर्स्ट टाइम केली, ते पण घाबरत. त्याने कार थांबवली. ती पटकन सगळे बुक सॅक्समध्ये ठेवते आणि दार उघडून पुढे बघते तर कॉलेज नाही, हॉस्पिटल होते. बसून ती बघतच राहते. विराट बाहेर येत तिच्या पुढे जातो. चल, ड्रेसिंग करून जाऊ. का? ती घाबरतच विचारू लागली. तू छान ड्रेसिंग करते ना, इथे आपण डेमो दाखवू. तो रागातच हसत बोलतो. ती अजूनच थांबलीच होती तिथंच. त्याने तिचा हात पकडून आत घेऊन आला. डॉक्टर तिची नीट ड्रेसिंग करत होते. विराट, इन्फेक्शन होतं माहित नाही का? जखम अजून ओलीच आहे. कोण केली ड्रेसिंग? डॉक्टर हसून बोलतात. पियू हळूच मी केली म्हणते. विराट काहीच बोलला नाही. त्याने पियूकडे एक कटाक्ष टाकला. पियूने लगेच मान खाली घेतली. विराटने तिला कॉलेजला सोडलं. तिच्याकडे न बघताच निघून गेला. राग तर नाकावर आहे. पियू स्वतःशीच पुटपुटली. विराट, देवेश मोहिते, त्रिशाचा भाऊचा कॉल आहे, मानव म्हणाला. विराट ब्लँक होत कॉल घेतला. विराट, ओळख आहे का विसरला? देवेश. विराट कुचक हसतो. बोल, आज माझी आठवण का आली? देवेश हसत. भेटून बोलू. विराट हो बोलून फोन ठेवतो. काय म्हणत होता देवेश? मानव विचारतो. विराट विचार करत. भेटायचंय त्याला. विराट, तू परत? तसा विराटने त्याच्याकडे कडकडीत कटाक्ष टाकला. मानव पुढचा बोललाच नाही, तिथेच थांबला. कॉलेज सुटल्यावर पिहू विराटला कॉल करते. सायलेंटवर असल्याने त्याला कळतच नाही. ती पण परत करत नाही. ती घरी आली. विराटने मोबाईल चेक केला तर पिहूचे 4 मिस कॉल होते. त्याने पटकन तिला कॉल केला. विराटचा कॉल बघून ती खुश होतच उचलून बोलली. पिहू, काय झालं? काही त्रास होतो का? त्याने एकामागून एक प्रश्न विचारले. पिहू कपाळाला हात मारत हसते. नाही, काही त्रास नाही, मी ते सहज केला होता. तुम्ही बिझी आहात का? होतो, आताच फ्री झालोय. बोल, तू घरी गेलीस का? तुम्ही सकाळी बोलला नाही म्हणून कॉल केला होता. तो गालात हसतो. नेक्स्ट टाइम नाही करणार असं. ती हसत फोन ठेवून देते. पियू घरी आल्यावर फ्रेश होऊन गॅलरीत येते तर चेअरवर बरोबर मिनी सोफा पण होता. ती विचार करत खाली आली. आई, रूममध्ये सोफा कोण ठेवला? सोफा का विराटने पाठवला? गॅलरीत ठेवायला सांगितला. आवडला का? हो, छान आहे. विराटला रात्री यायला उशीरच होतं. तो बाहेरूनच डिनर करून आला होता. पियू रूममध्ये स्टडी करत बसली होती. विराट आत येताच ब्लेझर काढत विचारू लागला. आज क्लास नाही का? नाही आज. तुम्हाला जेवायला वाढू का? तिने विचारले. नको, मी बाहेर गेलो होतो डिनरला. तो फ्रेश होऊन आला. पिहू, सोफा आवडला का? छान आहे, पण असं अचानक? तो गालात हसतो. तुझ्यासाठीच आणला आहे. तू जास्त वेळ गॅलरीत असते. कधीही मी आलो तरी गॅलरीतच बसलेली असते. सकाळी उठले तरी गॅलरीत असते. मग विचार केला चेअरपेक्षा सोफा तुला कम्फर्ट बसता येईल. विराट बोलत बोलत गॅलरीत जातो. पिहू हसतच त्याच्या मागे जाते. त्याने तिला हात करत बस म्हणून इशारा केला. पिहू लाजून हसतच बसते. तुम्ही पण या. विराट पण बसतो. पावसाची रिमझिम गार वारा अंगाला हळूवार स्पर्श करत होता. पिहू पाय दुमडून बसली. विराटने आतून ब्लँकेट आणून तिच्या खांद्यावर टाकली. पिहूने पण नीट अंगाभोवती फोल्ड केली. पिहू, छान आहे ना क्लायमेट? खूप छान फिलिंग आहे. आणि त्यात चहा असला असता तर अजून 4 छान.
हो, मला कॉफी मागवतो, तुला दूध. तो जोरात हसत बोलतो. ती गाल फुगून बघते. तुम्ही ऐकले होते? तो मान हलवत हो म्हणून हसतो. मम्मी काय ग तू पण, स्वतःशीच पुटपुटते. त्याने फोन करून कॉफी मागवली. पिहूला दूध मागवलं. हे धर. तो तिच्याकडे बघत बोलतो. पिहू गाणं म्हण ना. पिहू त्याच्याकडे चमकून बघते. काय? अगं तू मला कधीच सॉंग्स म्हणून दाखवली नाही. पिहू लाजून चेहऱ्यावर हात ठेवते. विराट एकटक तिच्याकडे बघत हसतो. म्हणते. पण आवडलं नाही तर? आवडेल, तुझा आवाज ऐकलाय. मी तो कॉफी मग टिपॉयवर ठेवतच बोलला. कधी? आता तू सॉंग्स ऐकवणार आहे की नाही? ती लाजून हसतच हो म्हणाली. पिहूने ब्लँकेट काढला आणि गॅलरीच्या ग्रिलला पकडून पावसाचे थेंब हातावर घेत खेळत सूर पकडला. पल एक पल में थम सा गया, तू हाथ में हाथ जो दे गया. चल मैं जहाँ जाऊं, दाई मैं और बाई तू, हूँ रुत में हवाई साथिया. विराट उठून तिच्या जवळ जाऊन थांबला. पिऊने एक नजर वळवून बघितले. एक मांगे अगर सो ख्वाब दूं, तू रहे खुश मैं आबाद हूँ. तू सबसे जुदा जुदा सा है, तू अपनी तरह तरह से तू मुझे. विराट हरवून तिच्याकडेच बघत हळूच हात तिच्या हातावर त्याने ठेवला. त्याचा स्पर्श होताच पिहूने डोळे घट्ट मिटले. त्याने तिचा हात घट्ट पकडून तो तिच्या थोड्या जवळ आला. पिहूने घाबरून त्याला ढकलले. हात काढून पटकन आत पळून गेली. ती आत गेल्यावर तो भानावर आला. त्याने चेहऱ्यावरून हात फिरवला. त्यालाही कळलं नाही तो कधी तिच्या वाहत गेला. तो आत आला तर पिहूने ब्लँकेट ओढून झोपली होती. ती झोपली नव्हती, पण विराट असा अचानकच जवळ आल्याने ती थोडी घाबरून गेली होती. तो तिच्या जवळ येत, सॉरी पिहू, मी तिने काहीच रिस्पॉन्स दिला नाही म्हणून शांत झाला. तोही बेडच्या कडेला झोपला. थोड्या वेळाने पिहूने हळूच ब्लँकेट काढलं. तो झोपला होता. ती पण विचार करतच झोपी गेली. सकाळी विराट, देवेशचा फोन होता. अर्ध्या तासात येतो बोलला, मानवने सांगितले. विराटने मानवकडे बघितले. 2 तासाच्या सगळ्या मीटिंग कॅन्सल कर. विराट, तुला काय वाटतं? देवेशला का भेटायचं असेल? आय डोंट नो. तो थोडा विचार करत मानवकडे बघतो. बहुतेक परत माझ्याबरोबर डील साईन करायची असेल. तो परत तीच डील घेऊन आला तर? मानव थोड्या शंकेतच बोलला. अजून ती पार्टनरशिप मला कुठल्याही किमतीत हवीच आहे. विराट, तू विचार कर. मागच्या वेळेस त्याने कंडिशन ठेवली होती आणि आता परत कुठली दुसरी ठेवली तर तू तयार होणार? विराट हसतो. मानव, बिझनेस करताना घाबरायचं नसतो. मला जे हवंय कुठल्याही परिस्थितीत मला मिळूनच राहतो मी. आणि मला माहित होते देवेश कधीतरी मला फोन करणारच. थोड्या वेळाने देवेश येतो. हे विराट, हाव आर यू? देवेशने विचारले. माझं सोड, तू कसं आहे? आणि मुद्द्याचं बोल, माझ्याकडे वेळ नाहीये, विराटने म्हटले. देवेश हसतो. का? दुसऱ्या गोष्टी काढायच्या नाही का? किती दिवसाने आपण भेटतोय, हसून तरी बोल यार. विराट टेबलवर कोपर ठेवून एका हात एकामध्ये गुंफवतो. आपली मैत्री तू तोडली, मी नाही. हो रे, बट सॉरी यार, शेवटी बहीण महत्वाची आहे. तिचं दुःख बघवलं नाही म्हणून मी जे येईल ते तुला बोललो. विराट त्याला थांबवतो. झालं बोलून? इथे जर त्रिशाबद्दल बोलायला आला असेल तर तू जाऊ शकतो. विराटने रागेने दाराकडे इशारा करत बोलला. देवेश बोलायचा थांबतो. मी ऑफर घेऊन आलोय, नवीन पार्टनरशिपची. तुला माझी जमीन हवी आहे ना? त्यात मला पार्टनरशिप हवी आहे. मंजूर आहे का तुला? विराट विचार करतो. पार्टनरशिप माझ्याबरोबर? पण माझी एक अट आहे. देवेश त्याच्याकडे बघतो. अट? विराट, तू वेडा आहे त्या जमिनीच्या मागे आणि तू? आधी होतो, आता तू स्वतः आला आहे. मी तुला बोलवलं नाही, हे तुझ्या डोक्यात राहू देत, विराट म्हणतो. यावर देवेश शांत बसतो. काय अट आहे? एक मत नसेल तर लास्ट डिसिजन माझा असेल. व्हॉट? आय नो, तुला स्वतःचं खरं करायचे असते, पण ऑलरेडी तू खूप वेळ घातला. आधीच जर स्वतःच्या डोक्याने चालला असता तर? सोड, मागचं काढू नको, काहीच फायदा नाहीये. विराटला माहीत आहे देवेशचा स्वभाव. तो त्रिशाचं जास्त ऐकतो म्हणून त्याने ही अट घातली. देवेश विचार करत, ठीक आहे. विराट हलके हसतो. देवेश चेअरवर बसून उठून उभारतो आणि हात समोर पुढे करतो. विराटही उठून हात पुढे करत मिळवतो. विराट मानवला बोलून कॉन्ट्रॅक्ट पेपर करायला सांगतो. भेटू लवकरच, देवेश म्हणतो. विराट. देवेश घरी आल्यावर त्रिशाला सांगतो. त्रिशा, तुझ्यामुळे मला त्या विराटच्या समोर झुकावं लागतंय. तो हात टेबलवर मारत बोलतो. हो, कम ऑन ब्रो, तू तुझ्या बहिणीसाठी एवढं करू शकत नाही का? त्रिशा, काही मिळणार नाहीये तुला. ब्रो, मिळणार मला. विराट, त्याचं लग्न फक्त 6 महिन्याचं आहे. नंतर त्याला माझं कसं बनवायचं ते मला माहीत आहे.
त्रिशा पण ब्रो, मला विराट मिळाला नाही तर मी जीव देईन, सांगून ठेवते. त्रिशाचे डोळे काठोकाठ रागात भरले होते. देवेश तिला जवळ घेतो. विराट फक्त तुझाच आहे, तू शांत हो. जेव्हा विराटच्या लग्नाची बातमी मिळाली तेव्हा तिने जीव घेण्याचा प्रयत्न केला होता, त्यामुळे देवेश सगळं शांतीत घेत होता. रात्री विराट घरी येतो. पिहू त्याच्यासाठी जेवायची थांबली होती. पिहू त्याला जेवायला वाढते, तीही बसते. पिहू, तू का थांबली? जेवण करून घ्यायचे होते. भूक नव्हती मला, ती काहीतरी सांगायचं म्हणून सांगून मोकळी झाली. दोघेही गप्पा मारत जेवण करतात. विराट, आज देवेश आला होता, तो बोलला नाही? दामोदर विचारतात. हा बाबा, सांगणार होतो. काय म्हणत होता? मागची डील घेऊन आला होता, पण आता त्याला पार्टनरशिप हवी आहे. मी हो बोललो. काय पार्टनरशिप? हो. दामोदर विचार करतात. बाबा, आपल्याला काही लॉस होणार नाहीये त्याच्या पार्टनरशिपने, तुम्हाला काय वाटते? विराट, तू निर्णय घेतला आहे तर विचार करूनच घेतला असेल. ठीक आहे, त्याने मागचा काही विषय काढला नाही ना? नाही. जा झोप आता, रात्र झाली आहे. गुड नाईट बाबा. विराट रूममध्ये येतो. पिहू फ्रेश होऊन मिररमध्ये बघून डोक्याचं बँडेज काढत होती. ती घाबरतच काढू की नको तिचं चाललं होतं. विराट तिच्या मागे येऊन थांबतो. पिहू? पिहू मिररमध्ये बघूनच बोलते. मी हेल्प करू का? नको, मी करते. तो तिचा कोपरा पकडून स्वतःकडे वळवतो. अहो, भीती तर किती वाटते, आणि माझं मी करते. तो हळूच तिच्या कपाळावरची बँडेज काढून तिची ड्रेसिंग करून देत होता. दुखत असल्याने डोळ्यातून पाणी येत होते. तिने घट्ट डोळे झाकले होते. पिहू, दुखतंय का? त्याने काळजीच्या स्वरात विचारले. नाही, मला ते. त्याने हळूच तिची ड्रेसिंग करून दिली. झालं, डोळे उघड. तिने हळूच डोळे उघडून मिररमध्ये बघितले. जखम भरत आली आहे. पण मार्क्स राहील ना? नाही राहणार, बघू ना, नंतर कळेल. मला वाटतंय राहणार. त्याचं मार्क्स कसं दिसेल? विराट मनातच बोलतो. काय, कोणाचं काय तर कोणाचं काय. पिहू, एवढं नाही दिसणार. झोपायचं नाही का? 10 वाजून गेलेत. झोपणारच होते. ती फर्स्ट एड बॉक्समध्ये सामान ठेवते. विराट बेडवर बसणारच की पिहूचा मोबाईल बेडवर असतो. तिला मेसेज येत होते. ते ब्लिंक होत होते. आधीचं नाव येत होतं. विराट रागात स्वतःचा मोबाईल हातात घेतला आणि आधीला कॉल लावून गॅलरीत गेला. आधीने फोन उचलला. विराट, तू एवढ्या रात्री? का करायचं नाही का? तू जसं रात्रीची कोणालाही मेसेज करतो ते तुझ्या इमेजला शोभत नाही. आधी विराट दात ओठ खाऊनच रागात बोलतो. आधीच्या लक्षात येताच विराट तू वेगळा अर्थ काढतो. पिहूने फर्स्ट मेसेज केला होता, मी आत्ता बघितला, त्याचा रिप्लाय दिला, आणि एवढं हायफर व्हायची गरज नाहीये. तू चेक कर, मी फक्त तिला नोट सेंड केले आहेत आणि मला माझ्या मर्यादा माहीत आहेत. पिहू फक्त माझी एक चांगली फ्रेंड आहे. विराट कॉल कट करतो. आत बघतो तो पिहू मोबाईल घेऊन बुक्स घेऊन बसली होती. विराट सोफ्यावर बसतो. त्याला आधीला असं डायरेक्ट बोलल्याचं फील झालं होतं. तो आत येतो. पिहू, उद्या कर, झोप आता. आधी पण ना किती लेट पाठवतो. पिहू चिडतच बोलते. त्याने ब्लँकेट ओढली आणि आडवा होतो. पिहूने सगळे बुक्स ठेवून दिले आणि तीही ब्लँकेट घेऊन आडवी झाली. विराट विचार करत होता. ती त्याच्याकडे बघून वळून, काय विचार करताय? झोप येत नाही का? तो तिच्याकडे बघत गालात हसतो. काहीच नाही, असंच. पिहू पण हसते. सकाळपासून धावपळ करता, थोडी तरी काळजी घ्या तुमची. किती कामाचा लोड घेता? सगळं आहे तुमच्याकडे, तरी पण. ती बोलायचं थांबते. विराट हसत. माणसाला जेवढं आहे त्याच्या दुप्पटच हवे असते. आकाशात झेप घेतली खाली पडायची भीती असते. कॉलेज पूर्ण झाल्यावर काय करणार? विचार केला का करिअरचा? पिहू विचार करत नाही केला. पिहूचे डोळे बारीक होत होते. विराट गालात हसत, झोप आता. ती लगेच डोळे झाकते. विराट किती वेळ तिचा चेहरा निहाळत होता. त्याच्या आज मॉम नंतर कोणीतरी त्याची काळजी केली होती. ती म्हणजे पिहू होती. सकाळी पिहू विराटला ब्रेकफास्ट रूममध्ये घेऊन आली. तो घाईतच आवरत होता. पिहू त्याच्या समोर ज्यूसचा ग्लास धरून उभी होती. अहो, किती घाई असते. पहिले ज्यूस घ्या. तिने त्याच्या हातातली टाय ओढून हातात ग्लास दिला. पिहू, बघू इकडे. तो वैतागतच बोलू लागला. पिहू मागे हात घेत, देते. घ्या पहिला ज्यूस. किती वेळ झाला आणला आहे? कुठे फाईल्स बघ, कुठे पेपर्स बघ, कुठे चेक कर. सगळं हेच चाललंय तुमचं मगासपासून. आवरून झालं की तसंच निघून जायचं. 3-4 दिवस झाले बिना ब्रेकफास्ट शिवाय जात आहात. तो हसतच थोडं ज्यूस पितो की त्याचा मोबाईल वाजतो. तो ग्लास ठेवून कॉल रिसीव्ह करतो. पिहू डोक्यालाच हात लावते. अहो, पिहू जवळ जाते. विराट बोलत असल्याने तिच्या ओठावर बोट ठेवतो आणि इशाऱ्याने शांत हो म्हणतो. पिहू लांब सरकून ज्यूस ग्लास त्याच्या ओठासमोर धरते. तो चेहरा फिरवतच बोलतो. पिहू जवळ जाऊन ग्लास परत जवळ आणून इशाऱ्यानेच पी बोलते. तो हाताने ग्लास सरकवतो. ज्यूस त्याच्या अंगावर सांडणार की विराट मागे सरकतो.
तो तिच्याकडे रागात बघतो. तो बोलून झाल्यावर फोन ठेवून देतो. पिहू, काय केलीस तू? तो गंभीर चेहरा करत तिच्या थोड्या जवळ येऊन बोलतो. पिहूचा चेहराच उतरतो. सॉरी, ती हळूच म्हणाली. हे धरा. तिने पटकन त्याचा टाय दिला. त्याने टाय घेऊन गळ्यात घातला. तिच्याकडे रागात बघत होता. ती मान खाली घालून चाललीच होती की त्याने तिचा हात पकडला. पिहू मागे वळून बघितली. खरंच सॉरी, पण खराब झाला नाही ना? तोही तिची मजा बघत असतो आणि जोरात हसतो. पिहू ब्लँक होते. मी तुला खाणार आहे का एवढं घाबरायला? एकदम फनी वाटते तू अशी घाबरली की. पिहू रागात त्याच्याकडे बघते. तुम्हाला खूप मजा येते का मला घाबरवायला? तो तिच्याकडचा ज्यूसचा हात घेऊन तो पूर्ण संपून देतो. झालं तुझ्या मनासारखं, जाऊ का आता? ती नाक मोडून ग्लास घेते. परत एकदा कर. तो ब्लेझर घालतच तिला विचारतो. काय? अगं रागात नाक मुरडते ते ग. तुम्ही ना. मी बोलणार नाही. ती रागातच ट्रे उचलून रूमच्या बाहेर निघते. तोही लॅपटॉप बॅगेत टाकून तिच्या मागे निघतो. पिहू लिसन. ती वळून बघते. काय? तो तिच्या जवळ येतो. पिहू डोळ्यानेच काय म्हणून विचारते. तो अलगद पोटाला स्पर्श करतो. त्याचा गार हाताचा स्पर्श होताच पिहू पोट आत घेते. त्याने हलसतच कमरेला खोसलेला पदर काढून हळूवार हात काढून निघून जातो. विराट गाडीत बसल्यावर पिहूचा चेहरा आठवून हसत होता. विराटने अचानक स्पर्श केल्याने पिहू स्तब्ध ब्लँक उभी होती. ती स्वतःला सावरून इकडे तिकडे बघते का कोणी हे बघितलं तर रोहिणी समोरच असते. पिहू दचकून रोहिणीकडे न बघतच खाली निघून जाते. ती लाजून लाल झाली होती. ती स्वतःशीच हसत होती. रोहिणी बघून विचारात पडते. विराटला नेमके काय हवंय? काही कळतच नाहीये. पिहू, विराटने काय केलं का? सुधा हळूच पिहूच्या कानाजवळ येऊन बोलतात. पिहूचं लक्ष नसल्याने ती लाजून मानेनेच हा म्हणते. नंतर ती भानावर येत सुधाकडे बघते. काय? नाही. ती पटकन किचनमध्ये पळून जाते. सुमन सुधा तिलाच बघत हसत होत्या. सुधा, तू का तिच्या मागे लागतेस ग? सुमन म्हणतात. वहिनी, ती लाजतेच छान. विराटला आधी आवडली नव्हती. लग्नात किती रागात होता. कसं बसं तुम्ही त्याला शांत ठेवलं ते तुम्हालाच माहीत. त्याने साधं नजर सुद्धा वळून बघितलं नव्हतं. आणि आता लवकर काय येतो? तिला कॉलेजला काय घेऊन जातो? बाहेर फिरून आणतो? आपण कितीतरी विधी सोडल्या लग्नानंतरच्या, केल्या नाहीत. मेन तर हळद काढणी असते, ती तर केलीच नाही. सुधा म्हणतात. सुमन विचारात पडतात. मला करायच्या होत्या ग, पण विराटचं माहीत आहे ना कसा आहे तो. पिहू कधी एका शब्दाने मला काही बोलली नाही. कसली अवसत झाली नाही तिची पाप. सुमन म्हणतात. विराट पार्टी कधी ठेवायची? देवेश विचारतो. विराट त्याच्यावर नजर वळवतो. तू डिसाईड कर कधी ठेवायची. त्रिशाचा बर्थडे आहे तेव्हाच आपण न्यू प्रोजेक्ट साईन करू का? चालेल. विराट काहीच फरक न पडल्यासारखे बोलतो. कॉलेज सुटल्यावर आधी त्यांचा ग्रुप कॅफेमध्ये जातात. गप्पा जोक्समध्ये 6 तेथेच होतात. सगळे निघतात. पिहू सगळ्यांबरोबर आली होती. जाताना तिच्याकडे गाडीच नव्हती. पिहू कशी जाणार? आधी विचारतो. विराट शॉपिंगला गेली. तिच्याबरोबर गेलं ना 10 वाजतील घरी जायला. तू सोडतोस का? आधी कालचा विचार करून. पिहू, मला दुसरीकडे काम आहे. हो का? तू विराटला कॉल कर. तो गेला नसेल अजून घरी आणि त्याचं ऑफिस 5 मिनिटाच्या अंतरावर आहे. तो येईल तो. पिहू विराटला फोन लावते. हॅलो. अहो. ती एक नजर आधीकडे बघते तर परत बोलायला लागते. कॉलेज सुटल्यावर मी बाहेर आले होते. मला पिक करायला येता का? ती चाचरतच विचारते. कुठे आहेस आणि एकटी काय करते? कोणी नाही का? आहे ना आधी, पण त्याला काम आहे. विराटलाही कळलं. काल आपण बोललो त्याचं त्याला हर्ट झालं असेल. आधीला फोन दे. आधी धर. आधी मोबाईल कानाला लावून थोडं लांब जातो. हा बोल विराट. आधी तिला ऑफिसला आणून सोड. माझं अर्धा तासाचं काम आहे आणि कालचा राग आला असेल तर सॉरी. एवढं बोलून विराट फोन ठेवून देतो. आधी पिहूला मोबाईल देतो. काय म्हणाले? पिहू मोबाईल पर्समध्ये ठेवत विचारते. काही नाही. ऑफिसला सोड म्हणाला. त्याचं काम आहे. ऑफिसला घरी जायला उशीर होईल. आधी असतो. घरी जाऊन 1000 जणांचा स्वयंपाक करायचा आहे का? चल बस आता. पिहू काही न बोलता त्याच्याबरोबर निघून जाते. आधी तिला ऑफिसच्या बाहेर सोडतो. जा आत. नाही, तू पण चल. मला काहीच माहित नाही. कोण ओळखत पण नसेल. अरे तुझंच ऑफिस आहे आणि तुला ओळखणार नाही का? जा आत. आधी बाईक स्टार्ट करतो. आधी ती बारीक चेहरा करत बोलते. ओ पिहू. तो बाईक परत बंद करून उतरतो. आधी तिच्याबरोबर आत जातो. सगळे आधीला ओळखत असल्याने कोणी त्याला काही बोलत नाही. पण पिहू पहिल्यांदाच आली होती तर येणारे जाणारे तिच्याकडेच बघत होते. आधी एका पिऊनला सांगतो, विराटच्या कॅबिनमध्ये बसव. पिहू, विराट येईल थोड्या वेळातच, तू बस. पिहूला खूप ऑड वाटत होते. पिहूला विराटच्या कॅबिनमध्ये घेऊन जातो. त्याची कॅबिन बघून पिहू दंगच होते. सगळे नीटनेटके, छान सजवली, शांत प्रसन्न वातावरण.
पियू शांत होत सोफ्यावर बसते. मोबाईल काढून चाळत बसली. 10 मिनिटांनी विराट बरोबर दोघं तिघं होते. तो त्यांना इन्स्ट्रक्शन देत आत येतो. डोरच्या आवाजाने पिहूची नजर पडते. दोघांची नजर होते. पिहू उभी राहते. विराट त्यांना हातानेच जा म्हणतो. कधी आली? विराट त्याच्या चेअरवर बसून लॅपटॉपकडे चेक करत विचारतो. आताच आले. तिने सोफ्यावरची सॅक उचलली. झालं नाही का? ती थोडी जवळ येत विचारते. जस्ट अ सेकंड. त्याने लॅपटॉप बंद केला आणि बॅगेत टाकला. दोघे कॅबिनच्या बाहेर निघाले. विराट तिच्याशी हसत बोलत होता. सगळे त्यांनाच बघत होते. तेव्हा सगळ्यांना अंदाज आला होता की पिहूच विराटची वाईफ आहे. दोघेही घरी आले. दारातून दोघे हसतच आत आले. विराटने समोर बघितले. त्याच्या चेहऱ्यावरचं हसूच गायब झाले. त्रिशा आणि देवेश आले होते. त्रिशाला विराटला बघून भलताच आनंद झाला होता. परत तिने पिहूवर नजर फिरवली. तिने चेहरा फिरवला. विराटने मॉमकडे नजर टाकली. सुमन चिडली हे त्याला दिसलेच होते. विराटने पिहूकडे बॅग दिली. तो देवेशच्या समोर बसला. पिहू बॅग घेऊन चालली होती. त्रिशा सुमनकडे बघत, आंटी ओळख करून देणार नाही का तुमच्या सुनेशी? ती जरा टोमण्यातच बोलली. सुमन यावर काहीच बोलली नाही. रोहिणीने पिहूला हाक मारून बोलवलं. हे पिहू, ही त्रिशा विराटची मैत्रीण आहे. पिहू गालात हसली. तशी विराटने रोहिणीकडे नजर वळवली. पिहू पण सुमनच्या जवळ येऊन बसली. विराट इन्व्हाइट करायला आलोय. त्रिशाची बर्थडे पार्टी पण आणि आपला न्यू प्रोजेक्ट पण साईन होणार आहे ना? सुमनला माहीत नसल्याने त्या आश्चर्याने विराटकडे बघत होत्या. हो का? रोहिणी हसत बोलतात. त्यांना माहीत नसल्याचे आव आणत बोलल्या. त्रिशा, आम्ही सगळे नक्की येणार. काळजी करू नको हं. त्रिशा देवेश उठतात. देवेश विराटला मिठी मारून पुढे येतो. त्रिशाही विराटला हक करते. विराट गोंधळून जातो. पिहू पण ब्लँक होत बघते. विराट तिला बाजूला करतो आणि तिच्याकडे रागेने बघतो. त्रिशा हसतच आंटी मी येते. ती सुमनच्या पाया पडत बोलते. पिहू समोर आल्याने सुमन वरवर हसतात. पिहू रूममध्ये जाते. दोघे गेल्यावर सुमन रागानेच रूममध्ये जातात. विराटही मागे जातो. मॉम, माझं ऐकून तरी घे. विराट, तू एवढा कसा हट्टी आहेस रे? जे नको मला तेच तुला करायचे असते. अरे मी तुला त्रिशापासून दूर राहायला सांगते, पण तू कधी माझं ऐकणारच नाहीयेस का? मॉम, तिचा आणि माझा काही संबंध नाहीये. मी देवेश बरोबर. बस, देवेश आणि त्रिशा काय वेगळे आहेत का? तू न सांगताच का असं करतोय? अरे मॉम, बस झालं. तुझं मी ऐकले ना. तू माझ्या मनासारखे तू ज्या मुलीवर लग्न करायचे ते मी केले. आता स्वतःहून संधी आले, मी कसं गमू? हो, खूप मोठे उपकार केलेस तू माझ्यावर. तू मला बिलकुल तुझ्याशी बोलायचं नाहीये. सुमन रागात बोलून पाठ फिरून थांबतात. मॉम, ऑलरेडी सगळं झालं आहे. आता मी मागे सरकू शकत नाही. असं बोलून विराट रागेनेच रूममध्ये येतो. पिहू त्याला रागातच बघून विचारात पडते. आता तर चांगले होते. तिने त्याला खवळायचे पण काम केले नाही. ती खाली आली. थोड्या वेळाने सगळे जेवायला आले. पिहू, विराट कुठे आहे? त्याला बोलव जेवायला. रोहिणी सुमनकडे रागात बघून बोलते. मी ते एकदा सांगितलेले कळत नाही का? ताई, तुम्ही जावा बोलवायला. उगाच माझ्यावर राग तिचा काढू नका. रोहिणी रागातच उठते. फक्त तुला विराटवर चिडायचे माहीत आहे. मनी, ताट आण वर. पिहू, बस जेवण कर. पिहू तर सगळ्यांचं ऐकून सुन्न झाली होती. तर्क तर कशाचा लागत नव्हता. आपलं शांत जेवण करून घ्यावं. रोहिणी विराटच्या रूममध्ये आल्या. विराट शांत चेअरवर डोळे मिटूनच बसला होता. विराट डोळे उघडून बघतो. आई, खाली जेवायला आला नाही म्हणून आले. आई, मला भूक नाहीये आता. हो माहीत आहे, पण मला भूक लागली आहे. चल जेवण कर. रोहिणी त्याच्या समोर घास धरत बोलते. विराटही खातो. तू काय सुमनचं मनावर घेऊ नको. मी आहे तिला समजवते. तू बिंदास त्याच्या बरोबर प्रोजेक्ट चालू कर. विराट त्याच्यावर काहीच बोलत नाही. तो शांतपणे जेवतो. रोहिणी थोडा वेळ बोलून निघून जाते. पिहू रूममध्ये येते. विराट गॅलरीत फोनवर बोलत बसला होता. पिहूने एक नजर टाकली आणि फ्रेश होऊन आली. पिहूला विराट बरोबर बोलायचे होते, पण हिंमतच होत नव्हती. चिडून काही बोलेल म्हणून ती बाहेर गेलीच नाही. ती शांत बेडवर जाऊन झोपली. विराटला वाटलं पिहू येईल, आता बोलेल. तो तिची वाट बघत खूप वेळ बसला गॅलरीत, पण तसं काहीच झालं नाही. तो रागातच येऊन तिला पाठ फिरून झोपला. पिहूने एकदा वळून बघितले, पण तो पाठ फिरून झोपला होता. ती पण त्याला पाठ फिरून झोपली. दोघांची मन नीट जुळलीच नाही तर त्यांना त्यांच्या मनातलं कसं कळणार? सकाळी पिहू खाली आवरून आली तर रोहिणी, सुमन आणि वीरा बाहेर चालल्या होत्या. आई, तुम्ही कुठे चालला का? पिहूने विचारले. हो ग, काल सांगायचे होते पण लक्षातूनच गेले. मोठ्या आईंच्या भाच्याचं लग्न आहे ना, मग तिकडेच चाललो. सुधा आहे घरी. काही लागलं तर फोन कर सुधाला, येईल ती. विराटला सांग लवकर यायला. आई, मी एकटी कसं? पिहूला थोडं टेन्शनच येते. एकटं एवढ्या मोठ्या घरात कसं राहायचं? म्हणजे वीरा पण माझ्याबरोबर थांबली असती तर. कॉलेजला पण 2 दिवस सुट्टी म्हणून वीरा पण येते, सुमन म्हणाल्या.
पिहू सवय असावे, एकटी पण राहायची. नोकर आहेत की एवढे घरात, रोहिणी म्हणत. पिहू शांतच बसते. थोड्या वेळाने सगळे ब्रेकफास्ट करून निघून गेले. पिहू रूममध्ये आली तर विराट ऑलरेडी तयार होऊन निघायच्या घाईतच होता. पिहू त्याच्या जवळ आली. अहो, त्याने शूज घालता घालता एक नजर वर करून बघितलं. ब्रेकफास्ट तयार आहे, आणू का? सगळे ब्रेकफास्ट करून बाहेर गावी गेलेत. विराटने चकित होत विचारलं. मॉम पण? हो. तो मॉमचा विचार करत होता, न सांगताच गेली. तो उठून उभा राहिला. पिहूकडे न बघताच तो निघून गेला. पिहूचे डोळेच पाणवले. त्याला कालचाच मॉमचा राग आला होता. त्यात पिहू सुद्धा त्याच्याशी बोलली नव्हती आणि आज न सांगताच गेली मॉम. तो रागेनेच ऑफिसला निघून गेला. तिनेही त्याला फोन केला नाही. तर विराट सारखाच मोबाईल चेक करत होता. पिहूचा फोन येईल. विराटने मिस्टर मेहताने डिनर पार्टीला बोलावलं होतं हे लक्षात आहे ना, मानवने विचारले. हो आहे, विराट म्हणाला. 7 वाजले तरी विराट आला नव्हता. पिहूने सगळं त्याच्या आवडीचं केलं होतं. काल पण विराट नीट जेवला नव्हता. सकाळी पण बिना नाश्ता करताच गेला होता. पिहू सगळं आवरून हॉलमध्ये बसली. 10 वाजले तरी विराट आला नव्हता. पिहूने फोन केला पण त्याचा मोबाईल स्विच ऑफ लागत होता. पिहू घाबरून सारखीच फोन करू लागली. मोबाईल सारखा स्विच ऑफ येत होता. घरात कोणी नाही, त्यात विराटचा फोन लागत नव्हता. तिला काहीच कळत नव्हते काय करावं. ती सुधाला फोन करणार पण ते सगळे बाहेर डिनरला गेले. घरी आल्यावर फोन करू. 11 वाजत आले. आता पिहूला राहवलं नाही. तिने सुमनला फोन लावला. सुमन पिहूचं नाव बघून घाबरतच फोन उचलला. पिहू. आई. तिचा आवाज रडण्याच्या स्वरात येत होता. पिहू, काय झालं बाळा? तू? आई हे अजून घरी आले नाहीत. 11 वाजत आलेत आणि यांचा फोनही लागत नाही. काय? सुमन ओरडूनच बोलतात. विराट अजून घरी आला नाही? काही सांगून गेला का? नाही तुला? नाही, सकाळीच गेलेत, तुम्ही सगळे गेल्यावर. तू घाबरू नको, मी बघते कुठे गेला. सुमन मानवला कॉल करतात. मानवने कॉल उचलला. हॅलो मॅडम. मानव. विराट आहे का? हो आहेत, 1 मिनिट. विराट, आईचा कॉल आहे. मॉमचा? विराट ब्लँक होत मोबाईल घेतो. मॉम, तू ठीक आहेस? एवढ्या रात्री फोन केलास? सुमन रागातच बोलतात. विराट, मोबाईल कुठे आहे? मोबाईलची बॅटरी डाऊन झाली. का ग? तू कॉल का केलास होतास? विराट, आम्ही सगळे बाहेर गावी गेलो आहोत. पिहू एकटीच घरी आहे. माहित आहे ना तुला? किती वेळ तिने फोन केला तुला. तू सदा फोन सुद्धा उचलत नाहीयेस. साधं एक कॉल करून सांगता येत नाही का तुला उशीर होणार म्हणून? एवढा केअरलेस असेल वाटलं नव्हतं. अरे थोडा तरी विचार करायचा. मॉम, ऐक तरी. तोपर्यंत सुमनने फोन कट केला. सुमनने पिहूला कॉल करून सांगितलं, येईल थोड्या वेळाने, तू जेवण करून झोप. पिहू जेवण न करताच रूममध्ये गेली. विराटने पिहूला कॉल केला. अननोन नंबर होता. पिहूने उचलला नाही. विराटने घरी लँडलाईनवर कॉल केला. हॅलो. मनीने फोन उचलला. मनी, पिहू कुठे आहे? वहिनी आताच रूममध्ये गेल्यात. मी येतोय थोड्या वेळात. एवढं बोलून त्याने फोन कट केला. विराट थोड्या वेळाने घरी आला. त्याच्या गाडीचा आवाज आल्याने तिचा जीव आला. ती शांत गॅलरीत बसली. सकाळपासून एकटीच आहे. साधा एक फोन केला नाही. ती स्वतःशीच बोलत रडू लागली. तिला वाईट वाटले होते. विराटला तिची थोडी सुद्धा काळजी नाही. विराट रूममध्ये आला. त्याने गॅलरीत नजर टाकली तर पिहू सोफ्यावर बसली होती. विराट फ्रेश होऊन बेडवर पडला. तो झोपायचा प्रयत्न करत होता पण झोप काही येत नव्हती. त्याने गॅलरीत नजर फिरवली. पिहू अजून बसली होती. तो उठून गॅलरीत आला. तिच्या मागे थांबूनच बोलू लागला. रात्रभर बाहेरच बसणार आहे का? झोपायचं नाही का? पिहू काहीच बोलली नाही. मी तुझ्याशीच बोलतोय. पिहू. तो आवाज चढूनच बोलतो. पिहू 2 सेकंद दचकतेस. मी झोपेन, कधी झोपायचंय तेव्हा. बोलताना तिचा आवाज जड झाला होता. तो केसामधून हात फिरवत चेहऱ्यावरून हात फिरवतो. शांत होण्याचा प्रयत्न करतो. तिच्या समोरच्या चेअरवर बसतो. पिहू त्याच्यावर नजर टाकून बोलते. तुम्हाला एक कॉल करून सांगता येत नाही का? मी उशिरा येणार आहे. मी विसरलो, पण घाबरण्यासारखे काही नाहीये. घरात सेफ आहेस तू. लगेच मॉमला सांगायची काय गरज होती? तो चिडूनच बोलतो. काय? इथे फोन लागत नव्हता. घाबरले होते. कोणाला फोन लावणार मी? कोणीही घरात नाही आणि तुम्ही मलाच येऊन बोलता. पिहू चिडूनच रडतच बोलली. पिहू, डोंट क्राय. त्याने तिच्या हातावर हात ठेवला. पिहूने रागातच त्याचा हात झटकला. तुम्ही जाऊन निवांत झोपा. काही गरज नाहीये खोटी काळजी दाखवायची. मनात येईल तेव्हा बोलायचं. नाही तर मी आहे की नाही फरक पडत नाही तुम्हाला. पिहू, तू आता अति बोलते. विराट थोडा चिडूनच बोलतो. पिहू हुंदके देऊन रडू लागली. विराटला काहीच कळेना. तिला कसं शांत करायचं? पिहू, स्टॉप क्राईंग. तो तिच्यावर ओरडूनच बोलत होता. त्याचा काहीच फायदा होत नव्हता. तो उठून इकडून तिकडून फिरू लागला. पिहूचं रडणं काही थांबत नव्हतं. तो तिच्याजवळ गेला आणि काही काळाच्या आत त्याने तिला उचलून घेतलं. पिहूचा आवाज बंद झाला. ती एकटक त्याच्याकडे बघत होती.
तिने घट्ट त्याचा शर्ट पकडला. तो पिहूच्या डोळ्यात आरपार बघत होता. तिचे डोळे पाण्याने भरले होते. पिहू भानावर आली. अहो सोडा. ती उतरण्याचा प्रयत्न करू लागली. विराटने तिला अजून घट पकडलं. एकदम चूप. कितीच रडतेस, चुरबुर तर करूच नको. तो ओढूनच बोलतो. ती दचकून शांत त्याच्याकडे बघत होती. विराट पिहूला आत घेऊन आला. तिला बेडवर कुशीत घेऊन झोपला. पिहू लगेच त्याच्या कुशीतून बाहेर येऊ लागली. त्याने परत तिला जवळ ओढले. पिहू त्याच्या छातीवर आदळली. अहो तुम्ही हे. बोलताना तिचा आवाज थरथर कापत होता. तो तिचा चेहरा वर करतो. काय केलं का मी? मी झोपते. मला झोप आली. ती त्याच्यापासून लांब होत होती. त्याने परत ओढलं. मगाशी शांत झोपली असती तर आता तू असंच झोपायचा. तो गालात हसत बोलत होता. ती मानेनेच नाही म्हणत होती. तो नजर रोखूनच चेहरा तिच्या जवळ आणू लागला. तिने पटकन चेहरा खाली घेऊन घट्ट डोळे झाकले. तो हसू लागला. त्याने दुसऱ्या हाताने ब्लँकेट घेऊन तिच्या अंगावर ओढली. पिहूची चुळबुळ चालूच होती. पहिल्यांदाच ती विराटच्या कुशीत झोपली होती. घाबरली होती, पण तिला छानही वाटत होते. थोड्या वेळाने तिची चुळबुळ बंद झाल्यावर विराटने बघितलं तर ती झोपली होती. त्याने तिला थोडं दूर करून तिच्या चेहऱ्यावर हात फिरवला. आज त्याचं त्यालाच कळलं नाही का? तिला जवळ घेऊन झोपावंसं वाटलं. पिहू झोपेतच त्याच्या जवळ येऊन त्याच्या छातीवर एक हात ठेवून झोपली. विराटने तिच्या हातावर हात ठेवला आणि स्वतःशीच हसला. सकाळी पिहूच्या आधी विराटला जाग आली. त्याने डोळे उघडले तर पिहू अजून त्याच्या कुशीतच होती. त्याने त्याचा अलगद हात काढून तिला उशीवर झोपवले. तिच्यावर नीट ब्लँकेट टाकून तो गॅलरीत आला. आभाळ भरून आलं होते. छान पावसाचं वातावरण होतं. थंडगार वारा अंगाला भिडून जाताना गोड शहारा येत होता. त्याचं त्यालाच कळत नव्हते तो आज एवढा का खुश आहे. पिहूला जवळ घेऊन त्याला सुखाची झोप लागली होती. मन आतून शांत होते. ती फक्त जवळ हवी होती. विराट, तू पिहूच्या प्रेमात तर पडला नाही ना? तो स्वतःशीच प्रश्न करत होता. हा प्रश्न डोक्यात येताच त्याचं हृदय ट्रेनच्या स्पीडने धडधडू लागले. काय फिलिंग आहे? आधी कधीच कोणाला बघून असं वाटलं नव्हतं. आणि काल पिहूच्या डोळ्यातलं पाणी काहीच सुधरू देत नव्हते. विराट डोळे झाकून दोन्ही हात पसरून एक मोठा श्वास घेतो. डोळे बंद होताच पिहूचा हसरा निरागस चेहरा त्याच्या समोर येतो. तो पटकन डोळे उघडतो. त्याला त्याचं उत्तर मिळालं होतं. तो आत बघतो. पिहू अजून झोपली होती. तो स्वतःशीच हसला. थोड्या वेळाने पिहू उठली. तिने एक नजर बेडवर बघितलं. कालचं आठवून ती विचार करत होती. स्वप्न होतं का खरं होतं? विराट तिला उठलेले बघून हसतच आत येतो. गुड मॉर्निंग पिहू. पिहू दचकून त्याच्याकडे बघते. कालचं सगळं खरंच होते. ती त्याच्याकडे रागातच बेडवर उठून बाथरूमचा डोर जोरातच आदळते. विराट हसतच वर्कआउट करायला जातो. पिहू तिचं आवरून खाली येते. पूजा करते. विराट वर्कआउट करून बाथ घेऊन खाली येतो. आज चक्क कोणी न बोलवता खाली आला. पिहू ब्रेकफास्ट करतच होती. विराटला बघून ती किचनमध्ये गेली. विराटही तिच्या मागेच आला. गीता विराटला बघून बाहेर गेली. पिहू त्याच्यासाठी ब्रेकफास्ट रेडी करू लागली. पिहू, त्याने हळूच तिला हाक मारली. पिहू मागे वळून न बघताच आले घेऊन 2 मिनिट. तो तिच्या जवळ थांबला. तशी ती थोडी सरकली. तिचं मन चलबिचल झाले होते. मनाची धडधड वाढली होती. कालचा आठवून तिच्या चेहऱ्यावर लाजेची लाली चढत होती. शक्य तितके तिने तिचे हावभाव लपविण्याचा प्रयत्न केला. तिला त्याच्यावर चिडायचे होते, पण तो असं जवळ आल्याने ती विसरूनच गेली. विराटने ज्यूसचा ग्लास तिच्या हातातून घेतला आणि बाहेर येऊन बसला. तेव्हा कुठे तिने श्वास घेतला. ती स्वतःला सावरून बाहेर येऊन त्याचा नाश्ता दिला आणि तीही बसली. विराटचं लक्ष सगळं तिच्यावरच होते. त्याची नजर तिला छळत होती. तिने त्याच्याकडे नजर रोखून बघितले. काय हवंय का तुम्हाला? ती वैतागूनच बोलली. तो हसत नाश्ता करू लागला. पिहू, तू का चिडली आहे? कारण कळेल का? तोही ती कालचा विषय काढावा म्हणून तिला उकसवत होता. पिहू काही न बोलता स्वतःचं संपून रूममध्ये गेली. कॉलेजला जायचं म्हणून आवरू लागली. विराट रूममध्ये आला. तो ब्लँक होत तिच्याकडे बघत, पिहू कुठे निघाली? पिहूने त्याच्याकडे रागात बघितले. कुठे म्हणजे? कॉलेजला. अजून कुठे जाते का मी? तो कपाळालाच हात मारून घेतो आणि हसायला लागतो. हे बघा, मला तुमचा खूप राग आलाय, त्यात अजून तुम्ही. तो हसू कंट्रोल करत, पिहू आज संडे आहे. काय? पिहू चकित होत जोरात बोलते. तो हसत मान हलवून हो म्हणतो. पिहूला स्वतःच्या वेडेपणावर हसू येत होते. ती लाजून सॅक ठेवून देते. विराटचा फोन वाजल्याने तो फोन रिसीव्ह करत गॅलरीत जातो. पिहू विचार करून गॅलरीत येते. मला तुमच्याशी बोलायचं आहे. तो कॉल कट करून मागे वळून 2 तास स्टडी करून आली असेल. काय काय बोलायचं आहे त्यात अर्ध लक्षात असेल तर बोलेल, नाही तर सोडून देईल. तो स्वतःशीच पुटपुटत हसला. पिहू संशयाने बघत, काय म्हणाला? काही नाही, बोल. तो हाताची घडी घालून थांबला. काल तुम्ही जे केलं ते तुम्हाला चुकीचे नाही वाटत? नाही. तो सरळ तिच्या डोळ्यात आरपार बघत बोलला.
हे बघा, तुम्ही लिमिटमध्ये राहा. सगळं तुमच्या मनासारखे होणार नाही. विराट हसत तिच्या जवळ येतो. सॉरी, परत नाही करणार. तो कान पकडून बोलतो. हं, पण परत रडू नकोस, मला काहीच सुचत नाही. पिऊ लाजून इकडे तिकडे बघू लागते. विराट हळूच तिच्या कानाजवळ येतो आणि बोलतो, तू ब्लश करते म्हणजे तुझा राग गेला ना? पिऊ स्वतःला सावरत, नाही, मी नाही ब्लश करत. ती पटकन पळून खाली येते. पिहू, तुझ्या मनातलं ओठावर कधी येईल ग? तो मनातच बोलत हसतो. पिहू त्याचाच विचार करत स्वतःशी हसत होती. हा तोच विराट आहे का, जो कधी माझा चेहरा बघत नव्हता, मी असल्याने त्याला कधी फरक पडत नव्हता आणि आता मला रडलेले बघवत नाही, जो कधी समोरून गेलं तरी बघत नव्हता आणि आज डोळ्यात आरपार बघून बोलतोय. पिहूला सगळं स्वप्न असल्यासारखे वाटत होते. पिहू गार्डनमध्ये बुक घेऊन बसली होती. विराटने हाक मारल्यावर ती भानावर आली. पिहू, आवर, आपण बाहेर जातोय. कुठे? डिझायनरकडे. 2 दिवसांनी फंक्शन आहे. पण मी काय करू येऊन? मला तुमच्या कपड्यांमधले काहीच कळत नाही. घरात बसून तरी काय करणार? कोणीही नाहीये. आवर, तसंच लंच करून येऊ. अहो पण पिहू, मला एकच गोष्ट 10 वेळा सांगावचा लागू नये. तो नजर रोखूनच बोलतो. पिहू काही न बोलता आवरून आली. दोघी डिझायनरकडे गेले. विराट एक एक वेअर करून बघत होता. पियू, हा छान वाटतोय का? पियू हसते. छान आहे, पण ब्लॅक खूप छान दिसेल. पर तुमच्या चॉईसवर घ्या, मला जास्त काही कळत नाही. विराट गालात हसतो. पियूची नजर गाऊन्सवर पडते. ती एक एक करत बघत होती. विराट मागून येतो. कुठला आवडला का? पियू त्याच्याकडे बघते. नाही, मी फक्त बघत होते. विराट मुद्दाम तिला घेऊन आला होता. या निमित्ताने ती आज तरी काय मागेल, पण पियू कसली काय मागते? तो हलका हसतो. पियू, हे बघ, तू साडी वेअर करते ना? हे बघ, तो काही ना काही तिला घे म्हणून फोर्स करतच होता. पियू हसत साड्यांजवळ जाते. ती बघून, हां छान आहेत, पण आईने अशा भरपूर साड्या घेतल्या आहेत. नको बोललं तरी आणतात. मला खरंच नको काही. तुमचं झालं का? जायचं आपण? हो झालं. तू चल, गाडीत बस, आलो मी. तिला चावी देतो. पिहू गेल्यावर ती एक गाऊन निहाळत होती. त्याने बघितलं होतं. तो ते पॅक करून घेतो. दोघे लंच करून घरी येतात. पिहू रूममध्ये जाते. विराटही तिच्या मागे येतो. पिहू, काय करतेस? काही नाही, चल मूवी बघू. हं, काय? पिहू शॉक होतच बोलते. तो डोक्याला अंगठा घासत हाताची घडी घालून बघतो. पिहू, तुला ऐकायला कमी येतंय का? पिहू गालात हसते. तसं नाही, पण तुम्ही जे बोलता त्यावर विश्वास बसत नाही. तो बारीक डोळे करून तिच्याकडे बघतो. मी चाललो, यायचं असेल तर ये, नाहीतर बस. तो रूमच्या बाहेर आला. पिहू पटकन बाहेर आली. आले मी 5 मिनिटात. विराट गालात हसतो. मागे न बघताच होम थिएटरमध्ये जातो. तो मूव्ही बघत होता. कुठला लावू? पिहू दार उघडून दोघांसाठी स्नॅक्स आणि कोल्ड्रिंक्स घेऊन आली. त्याने तिच्याकडे न बघताच कुठला मूव्ही बघणार? कुठलाही लावा. तो गालात हसत मूव्हीचं नाव सांगणार की पिहू पटकन बोलली, अहो मध्ये मी आणि वीरा हॉरर मूव्ही बघत होतो. तो पूर्ण झाला नाही. तो लावा, बघायचा आहे मला. त्याने तिच्याकडे चमकून बघितलं. काय, तू आता हॉरर मूव्ही बघणार? ती सोफा ऍडजस्ट करत हो म्हणू लागली. तो मनातच बोलला, पिहूला माझ्याबद्दल काय फील होतंय का ते तरी कळेल, यासाठी रोमॅन्टिक मूव्ही बघावं म्हटलं तर काय सगळ्या मेहनतीवर पाणी पडलं. अहो लावताय ना? विराट वरवर हसत, हो लावतो ना. तो दात ओठ खातच बोलतो. पिहूने सोफ्यावर बसली. विराट तिच्या शेजारी बसला. मूव्ही चालू झाला. पिहू एक्सायटेड होऊन बघू लागली. विराटचा मूडच गेला होता. त्याने पिहूवर नजर टाकली तर ती पूर्ण गुंतून गेली होती. त्याने रागेने मोबाईल काढला आणि बघत बसला. पिहू मूव्ही बघता बघताच विराटच्या खांद्यावर डोकं टेकून झोपी गेली होती. तो खुश होत पिहूकडे बघितलं तर तिला झोप लागली होती. विराट गालात हसत तिचं डोकं हळूच मांडीवर घेऊन तिचे पाय वर घेतले. मूव्ही बंद करून टाकला. तोही पाय समोरच्या टिपोईवर ठेवून सोपा मागे घेऊन झोपला. 5च्या दरम्यान सगळे घरी आले. सुमन फ्रेश होऊन येतात. विराट तर संडेच्या दिवशी पण घरी थांबला नसेल. गीता, पिहू कुठे आहे? दिसत नाही. वहिनी खाली आल्याच नाहीत, मीही बघितले नाही. सुमन वर येते. काल पिहू दिवसभर एकटीच होती. विराट काही बोलला तर नसेल ना, तर टेन्शनमध्येच वर येतात. सुमन पिहूला हाक मारतात. पिहू रूममध्ये नाही तर कुठे गेली असेल? बाहेर येऊन मनीला हाक मारतात. मनी, पिहूला बघितलं का? हां, त्या रूममध्ये आहेत, थिएटर रूममध्ये. सुमन रूममध्ये येतात. पिहू, तू मूव्ही? त्या दोघांना बघून बोलायचंच थांबतात. दोघेही अजून झोपले होते. सुमनला तर विश्वासच बसत नव्हता. विराट आज घरी थांबला पिहूसाठी. त्या खुश होऊन दार लावून बाहेर येतात. पिहूला जाग येते. विराटच्या मांडीवर डोकं पटकन ठेवून उठते. विराट अजून झोपलाच होता. ती एकटक त्याच्या चेहऱ्याकडे बघत होती. तिने घड्याळात बघितले तर 6 वाजून गेले होते. ती उठून फ्रेश होऊन खाली आली. आई, तुम्ही कधी आलात? पिहू खुश होऊन बोलली.
5 वाजता आले. बस. पिहूचा हसरा चेहरा बघून सुमन पण खुश झाल्या. विराट पण फ्रेश होऊन आला. पिहूने त्याला ग्रीन टी दिली. त्याने मॉमवर नजर टाकली तर सुमन उठून निघून गेल्या. विराट रोहिणीसोबत बोलत बसला. रात्री सगळ्यांची जेवणं होतात. विराट मॉमच्या रूममध्ये येतो. सुमनने एक नजर टाकली आणि आवरू लागली. विराटने मागून मिठी मारली. सॉरी मॉम, 2 दिवस झालं तू बोलली नाही. सुमनने त्याचा हात काढला आणि सामान ठेवू लागली. विराट, तुला जे करायचंय तू करतोस. मी महत्वाची नाहीये तुला. मॉम, असे सेंटी डायलॉग्स मारू नकोस. याचा काही फरक पडणार नाही. विराट चिडूनच म्हणतो. हो, माहीत आहे मला. सुमन आवाज वाढवतच बोलतात. विराट शांत होत. मॉम, हे धर. सुमन बॅग बघून, काय आहे हे? तुझ्यावर खूप मोठे उपकार केले ना लग्न करून, तिच्यासाठी आहे. दे तू. सुमन खुश होऊन हसतात. काय आहे? आणि तू दे ना. मॉम, जर तिने घेतले असते तर मी तुला द्यायला आलो असतो का? तुझ्यासारखी शोधून आणलीस. काही वाकतच नाही. सुमन जोरात हसत विराटच्या डोक्यावरून हात फिरून मिठीत घेतात. विराटही हसत घट मिठी मारतो. सुमन बाजूला होत विराटला बेडवर घेऊन बसतात. मॉम, तू काही विचारू नको. विराट मॉमच्या मांडीवर डोकं ठेवत म्हणतो. सुमन मानेनेच नाही म्हणत ओढ दाबत हसत असतात. मॉम, डोंट लाफ प्लीज. तो लाजून उशीने चेहरा झाकतो. मग माझी चॉईस तुला आवडणार नाही असं कधी झालं आहे का? मला माहीत होतं कधी ना कधी तुला पिहू आवडणार. त्या विराटच्या तोंडावरची उशी काढून बोलतात. आणि कधीपासून तू लाजायला लागलास? हं? मॉम, आता तू खेचणार का माझी अशी म्हणून? मी काही सांगत नाही. तो गाल फुगवूनच बोलतो. बरं सॉरी. असं म्हणत सुमन अजून जोरात हसतात. विराट उठून बसतो. त्यालाही स्वतःच हसू येत होते. तोही हसत मॉमच्या गळ्यात पडतो. गुड नाईट मॉम. गुड नाईट. 1 मिनिट, तू पिहूला बोलला का? नाही. का? मॉम, ती आधीच एवढी लाजते, घाबरते. मी सांगेन वेळ आल्यावर. तिच्या मनातलं तर कळू देत. बरं. विराट हसतच रूममध्ये येतो. पिहू, तू काय करतेस? पिहू बेडच्या मधोमध पिलो ठेवत होती. ती त्याच्याकडे बघते. दिसत नाही का मी काय केलंय? एवढं बोलून ब्लँकेट घेऊन आडवी होते. विराट पिलो घेत होता. पिहू लगेच उठून बसते. हे काय करताय? पिहू, मी काहीच करत नाहीये. 1 पिलू घेतोय. तो रागातच हसत बोलतो. पिहू त्याला पाठ फिरून ओढ दाबून हसत लागली. विराट डोक्यालाच हात मारून घेतो. ओ गॉड, या अँटिक पीससाठी मीच सापडलो का तुला? तो रागातच ब्लँकेट ओढून घेऊन झोपतो. पिहू सकाळी उठली तर विराट पालता झोपला होता. झोपेतच तिच्याजवळ आला होता. त्याचा एक हात तिच्या पोटावर होता. दररोज सारखी ब्लँकेट, त्याची थोडी खाली तर थोडी वर. पिहूला स्वतःशीच हसली. कोणाला वाटेल का हे असे झोपतात? त्या पिलोचा काही उपयोगच नाही. सगळ्या अस्ताव्यस्त झाल्या होत्या. पिहूने हळूच त्याचा हात काढला आणि आवरून बाहेर आली. गॅलरीत बाउलमध्ये बर्ड्सला पाणी ठेवत होती. थोडं ढगाळमध्ये सूर्याची कोवळी ओणं डोकावत होती. विराटला जाग आली. तो डोळे चोळतच गॅलरीच्या दिशेने बघू लागला. त्याची नजर पिहूवर गेली. कोवळ्या उन्हांची सोनेरी किरणे तिच्यावर पडली होती. त्यात तिचं रूप अधिकच खुलून दिसत होते. नुकतीच आंघोळ केली होती. ओल्या केसांमधून पाण्याचे थेंब टपटप गळत तिच्या पाठीवर दंडावर पडत होते. अंगावर एकही दागिना नव्हता. बर्ड्स पाणी पित असताना तिची गोड खळी पडणारी स्माईल. उफ. विराटला अजून काय लागतं घायल व्हायला? पिलो छातीशी कंटाळून तिचं रूप डोळ्यात साठून घेत गालात हसत बेडवर झोपूनच बघत होता. पिहू आत आली तसे विराटने पटकन डोळे झाकले. पिहूने एक एक करत नजर टाकली आणि बेडच्या शेजारच्या टेबलवरचे दागिने एक एक करून घालू लागली. विराटने हळूच डोळे उघडले आणि तिच्याकडे बघू लागला. तिला जाणवल्यासारखं झालं. तिने विराटवर नजर टाकली तर विराटचे डोळे झाकले होते. पिहूने थोडं संशयाने त्याच्याकडे बघितले, पण त्याचे डोळे झाकले होते. तिने अलगद त्याची ब्लँकेट त्याच्या अंगावर नीट ओढली. त्याने पटकन तिचा हात ओढला. पिहू दचकून त्याच्या अंगावर झुकली. त्याने हळूच डोळे उघडले. पिहूच्या ओल्या केसांचा स्पर्श त्याच्या चेहऱ्याला होताच तो हरवून तिच्या डोळ्यात बघत होता. तिच्या परफ्यूमचा सुगंध त्याला मोहित करत होता. तो तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवणार की पिहू पटकन तिचा हात सोडून घेत नीट उभी राहिली. हे बघा, तुमचं डोकं चेक करून या. माझ्या डोक्याला लागलं, पण परिणाम तुमच्या डोक्यावर झालाय वाटतं. पिहू चिडूनच बोलू लागली. विराट जोरात हसत उठून बसतो. मग अशी येत जाऊ नको ना माझ्यासमोर. काय? अहो, तुम्ही काय बोलताय भानावर आहे ना? पिहूने स्वतःचे केस गोळा करून वर बांधून साडी नीट करत बोलली. विराट पटकन बेडवर उठून तिच्याकडे एकटक बघत येत होता. पिहूला त्याच्या नजरेला नजर मिळवणं खूपच अवघड झाले होते. पिहू इकडे तिकडे बघत पाऊल मागे मागे घेत, हे बघा, तिला बोलायचं सुचत नव्हते. ती स्वतःला सावरत मोठा श्वास घेत डोळे मिटून उघडून त्याच्याकडे बघत असते. हे बघा, तुम्ही माझ्यापासून लांब राहत जावा. मला आवडत नाही हे. तुम्ही जे काही कालपासून लावलंय ती आवाज चढवतच बोलली.
त्याचा काहीच फायदा नाही. विराट एक पाऊल तिच्या जवळ टाकत येतच होता. ते ते म्हणजे काय करतो ते तरी कळू दे मला. तो हाताची घडी घालून तिच्या पुढे थोडा झुकून क्यूटचा फेस करून तिच्या चेहऱ्याजवळ जात बोलतो. पिऊला काय बोलावं कळतच नव्हतं. ते मला जायचं. ती पटकन त्याच्या बाजूने जायला लागली. विराट लगेच तिच्या समोर येऊन उभा राहिला. तिने त्याच्याकडे बघत अहो प्लीज जायचं आहे. मला तिच्या तोंडातून आवाजच निघत नव्हता. ती हळूच बोलली. विराट गालत हसत तिच्या रस्ता सोडून बाजूला झाला. पिऊ हळूच एक नजर बघून निघून गेली. तसा विराटने तिचा हात पकडून मागे ओढले. पिऊचं हृदय जोरात धडधडू लागलं. ती त्याच्याकडे न बघता स्वतःचा हात सोडवण्याचा प्रयत्न करू लागली. विराट तिच्या हळूच कानाजवळ येत पिहू तुला खरंच कळत नाही का? जाणून घ्यायचं नाहीये काय तुला? असं म्हटल्यावर पिहूच्या पोटात गुदगुदल्या होत होत्या. गाल लाल झाले होते. तिला काय बोलावं कळतच नव्हते. ती हात सोडवण्याचा प्रयत्न करत होती. विराटने हात सोडला. ती पटकन पळून आत निघून गेली. तिने मिररमध्ये स्वतःला बघितले. श्वासाची गती वाढली होती. तिलाच कळत नव्हते विराटने हात लावल्यावर तिचं मन चलबिचल का होतं. चेहऱ्यावर लज्जायुक्त भीती पसरली होती. गाल लाल झाले होते. अचानक डिवोर्सचं आठवून तिच्या चेहऱ्यावरचा रंग सुटून जातो. विराटच्या मनात काय चालू आहे काहीच कळेना. आधी कधी विराट असा वागला नव्हता. आता का असं अचानक? ती विचार करत तिचा आवरू लागली. पिहू सकाळपासून विराटच्या समोर गेलीच नाही. विराटला वाटलं सकाळचं जास्तच झालं म्हणून तोही तिला न बोलवता आवरून निघून गेला. पिहू आज विराटची नवीन डील साईन होणार आहे ना, मग तू हे घाल. सुमन पिहूच्या हातात बॅग देत म्हणाल्या. आई कशाला? कितीतरी साड्या ड्रेसेस आहेत माझ्याकडे. मी ते साडी. पिहू तू का पार्टीला साडी घालून जाणार आहे का? हा गाऊन घाल. सुमनने ते बॉक्स काढून मधून दाखवला. पिहू बघतच राहिली. तिने हाच गाऊन विराट बरोबर गेल्यावर तिथे बघितला होता. तिला आवडलाही होता. आई कोणी आणला? सुमन गालात हसतात. पिहूच्या गालावर हात ठेवत विराटने आणला आहे तुझ्यासाठी. पिहू लाजून खाली मान घालते. संध्याकाळी वीरा आणि तू आवरून घ्या लवकर. मॉम मला ड्रेस. वीरा पिहूच्या हातातला ड्रेस बघून ओरडली. सुमन कपाळालाच हात मारते. मॉम हे तू चांगलं केलं नाही. मला काहीच आणली नाही ना तू. वीरा तुला हवा असेल तर घे. पिहूने जे सुचले ते बोलून मोकळी झाली. पिहू ते तुझ्यासाठी आणले आहे. विराटने तुला आणलंय. आणि वीरा तू काही बोलूच नको. सगळी तयारी करून ठेवली आहे आणि माझ्या पुढे नाटकं करते का? वीरा जीभ चावते. हा ते झाली आहे पण अजून एक दादाने आणला असता तर. हो का? नखरे बंद कर. किती आणलं तरी कमीच आहे. रोहिणी मागून येते. वीरा चल आपण जाऊ. तुला काय आणायचंय ते आणू. आता सुनेपुढे मुलगी दिसत नाही वाटतं. रोहिणीला वाटते सुमनने पिहूला ड्रेस आणला. पिहू सुमन दोघे एकमेकांकडे बघतात. नाही आई मी असंच बोलत होते. वीरा पिहूच्या चेहऱ्याकडे बघून म्हणाली. वीरा आपण दोघी जातोय आता बाहेर. सुमन परत असा भेदभाव करू नको. तुलाही माहित आहे विराच्या बाबतीत मी काही खपून घेणार नाही. अहो ताई माझं. रोहिणी हातानेच थांबवत. बस मला नाही ऐकायचंय. वीरा आवर. आई मला खरंच नकोय माझी. वीरा आता मी काही ऐकून घेणार नाही. तुझी मर्जी विचारायला तुला काय हवंय का नको. वीरा शांतच होती. ती सुमनकडे एक नजर टाकते. सुमन डोळ्याने जा म्हणतात. आई आले मी आवरून. वीरा हसतच रोहिणीला हक करत गालावर किस करून पळत जाते. रोहिणी खुश होत लवकर ये हा मी बाहेर आहे. सुमनकडे नजर टाकत रोहिणी निघून जातात. आई मोठ्या आईना राग आला असेल का? पिहूचा चेहराच उतरला होता. ह्यासाठी तिला कोणाकडून काही घ्यायची भीतीच वाटायची. नाही ग त्यांचा वीरावर खूप जीव आहे म्हणून त्यांना वाटले मी आणले म्हणून मला बोलल्या. तू मनावर घेऊ नको. विराटने आणलं बोलले असते तर काही वाटलं नसते. यांनीही खूप सवय आहे ना मोठ्या आईची. हो त्यांना खूप वर्ष मुलं नव्हते. विराट झाला तेव्हा माझ्याकडे कमी त्यांच्याचकडे जास्त असायचा. आणि नमनला माझी सवय आहे. तू अजून भेटली नाही ना. तो न्यूयॉर्कला असतो. अजून 7-8 महिन्याने येईल. जा आता थोडा आराम कर मग आवरून घे. पियू रूममध्ये येऊन ड्रेस बघत स्वतःशीच हसत होती. विराट दुपारवरून घरी येतो. पिहू रूममध्ये नव्हती. तो फ्रेश होऊन खाली येतो. मॉम पिहू कुठे दिसत नाही. ती सुधाकडे आत्ताच गेली. काय हवं होते का तुला? नाही ते असंच. सुमन हसतात. माहित आहे आता घरी आल्यावर तिचा चेहरा बघायची सवय झाली आहे तुला. मॉम काही काय? हो असंच आहे. तो मॉमकडे न बघताच रूममध्ये निघून जातो. संध्याकाळी वीरा दिया पिहू एकत्रच तयार होत होत्या. मेकअप आर्टिस्टने पहिले पिहूला तयार केले. वहिनी किती छान दिसते. वीरा हक करत बोलते. वीरा मी फर्स्ट टाइम असं काही वेअर केलंय. छान वाटतंय ना का उगाचच? अगं वहिनी खूप सुंदर दिसते दिया पण म्हणाली.
सुमन आत येतात. त्या पिहूला बघतच राहतात. मॉम, वहिनीला सांग कशी दिसते, किती छान वाटतंय. तर वहिनीचं वेगळंच, खूप छान दिसते. पिहू नेकलेस नाही का घातली? हां, ते रूममध्येच राहिले. मामी, मी घेऊन आले. दिया पळतच पिहूच्या रूममध्ये जाते. विराट फोनवर बोलत त्याचा आवरत होता. दादा, वहिनीचा नेकलेस बघितला का? दिया रूममध्ये नजर फिरवत बोलत होती. विराटने पण फोनवर बोलता बोलता नजर फिरवली. बेडच्या साईड टेबलवर बॉक्स होता. त्याने फोन बंद केला. ते बघ तिकडे. दिया नेकलेस बॉक्स उघडून बघत होती. विराटला ती सकाळपासून दिसलीच नव्हती. तो घरी आल्यापासून ती रूममध्ये पण आली नव्हती. दिया, पिहूचं आवरून झालं का? हो, झालं आहे. विराटने पटकन शर्टचं बटन तोडलं. दिया चालली होतीच. दिया, पिहूला पाठवतेस का? का? त्याने बटन दाखवलं. दादा, न्यू शर्टचं बटन कसं काय तुटलं? तू तुझा डिझायनरच बदल. दिया, विराट रागात हसतो. मला लवकर जायचं आहे, आपण नंतर बोलू. दिया खाली आली. वहिनी, दादा बोलवतोय. का ग? सुमन पिहूच्या गळ्यात नेकलेस घालत होती. अगं मामी, नवीन शर्टचं बटन तुटलंय. दिया थोडं जोर देऊनच बोलू लागली. सुमन, वीरा, सुधा ओठ दाबतच हसू लागल्या. पिहूला ओशाळ्या लगतच झालं. ती लाजून खाली बघू लागली. जा पिहू, बघ विराटला काय हवंय. पिहू कोणाकडे न बघताच पटकन निघून गेली. ती गेल्यावर सगळे जोरात हसू लागले. पिहूने डोर उघडला. विराटने वळून बघितलं. त्याचं डोकंच सुन्न झालं. हातात वॉच घालत होता. ते कधीच गळून खाली पडलं होते. पिहूने मस्त रेडी चेअर कलरचा ऑफ शोल्डर फिश कटमध्ये गाऊन घातला होता. केस सेट करून मोके सोडले होते. जास्त डार्क नाही, पण शोभेल असा मेकअप केला. आधीच तिचे ओठ गुलाबाच्या पाकळीसारखे नाजूक, त्यात डार्क चेरी कलरची लिपस्टिक ओठांना लावून असलेले ते अजूनच चमकत होते. तिचे ओठ बघून त्याच्या श्वासच अडकला होता. बांगडी कंकण असणाऱ्या हातात आज एक छोटेसे डायमंडचं ब्रेसलेट होते. हातात नाजूक वॉच होतं. गळ्यात छोटंसं पेंडंट असलेलं नाजूक छोटासा नेकलेस. दररोज साडीमध्ये असणारी आज पूर्ण वेस्टर्न लुकमध्ये तयार झाली होती. ती होतीच नाजूक, त्यात स्लिम फिटच्या ड्रेसमध्ये बार्बी डॉल सारखी दिसत होती. विराटची नजर तिच्यावरून हटत नव्हती. पिहूला त्याचं असं बघणं बघून खूप लाजल्यासारखं होत होते. पिहूने कसं बसं त्याला इग्नोर करत ड्रॉवरमधून सुई धागा घेत होती. पण विराट एक नाही ना दोन नाही, नजर तिच्यावरची त्याची स्थिर झाली होती. तिने त्याच्यावर नजर टाकली. केस जेल लावून सेट केले होते. ब्लॅक कलरचा सूट घातला होता. गोरापान असल्याने ब्लॅक त्याला उठून दिसत होते. त्याच्या बॉडीने तिचं लक्ष विचलित करत होते. शर्टचे पुढची 2-3 बटन लावली होती. ती समोर उभी राहून नजर इकडे तिकडे करत बोलू लागली. शर्ट द्या, मी लावून देते. तिचा गोड आवाजाने काहीतरी संगीत वाजल्यासारखं झालं. त्याची तंद्री तुटली. तो स्वतःला सावरत केसामधून हात घालून दोन्ही हात पॉकेटमध्ये घालत, तू काय म्हणाली? त्याला पिहू काय बोलली ऐकूच आले नाही. पिहूने नजर रोखून बघितलं. डोक्याबरोबर तुमचे कान पण चेक करून या. विराट हसला. ठीक आहे, करतो. आता तरी सांग. तो थोडा पुढे सरकत झुकत बोलला. शर्ट द्या, मी बटन लावून देते. पिहू सुईमध्ये धागा घालतच बोलू लागली. नाही, तिथे डोकं लावून बटन तोडलं आणि शर्ट काढून देऊ? विराट मनातच विचार करू लागला. अहो, ते तू असंच लाव, मी काढ घाल करणार नाही. नाही, तुम्ही काढून द्या. पिहूला त्याच्याजवळ जायला भीती वाटत होती. पिहू, लेट होतोय. नाही होणार, मी फास्ट लावते. तुम्ही बोलून टाइम वेस्ट करताय. एका शब्दातच ऐकत नाही. विराट दाट ओठ खातच तिच्याकडे बघून बोलू लागला. पिहू, असं लावायचं नसेल तर मी असंच निघून जाईल. त्याने रागातच वेस्टकोट आणि ब्लेझर उचलला. दारापर्यंत गेला. त्यालाही माहीत आहे पिहू काहीच बोलणार नाही. जातो तर जा असं आहे तिचं. त्याने तिच्याकडे बघितलं. पिहूचा चेहराच उतरला. ती तशीच खाली मान घालून थांबली होती. त्याने रागावर कंट्रोल करत परत ब्लेझर वगैरे ठेवला आणि तिच्या समोर उभा राहिला. त्याने झुकून तिच्या चेहऱ्याकडे बघितलं. तिने नजर वर करत त्याच्याकडे बघितले. त्याने तिच्या हातात बटन दिलं. क्यूटचा चेहरा करून इशारातच प्लीज बोलला आणि नीट उभा राहिला. तो एवढा प्रेमाने बोलत होता. पिहूलाही आता नाईलाज होता. ती थोडं अंतर ठेवून एका हाताने हळूच त्याचा शर्ट पकडून बटन लावू लागली. विराट तिचा निरागस चेहरा बघून अजून प्रेमात पडत चालला होता. नकळत त्याचे हात तिच्या कमरेवर गेले. पिहू दचकली. सुई विराटला टोचली. पिहूने पटकन सुई मागे घेतली. खूप जोरात टोचले का? ती घाबरून त्याच्या छातीवर चोळत त्याच्याकडे बघत बोलू लागली. विराट गालात हसतच मानेने नाही म्हणतो. त्याने तिच्या कमरेला हाताचा विळखा घातला. थोडे जवळ येऊन लाव. यू आर लुकिंग व्हेरी ब्युटिफुल. त्याने चेहरा थोडा खाली घेत तिच्याकडे बघत बोलला. पिहू काहीच न बोलता बटन लावत होती. पिहू जवळ जात
हळूच दाताने धागा तोडला. त्याचा मोहक परफ्यूमचा सुगंध तिला सतवत होता. विराटही तिचा स्पर्श डोळे झाकून अनुभवत होता. पिहू मागे सरकली, पण त्याच्या हाताने तिला अजून सोडलं नव्हतं. त्याने डोळे उघडून तिच्याकडे बघितलं. तिची हनवटी एका हाताने अलगद पकडून तिचा चेहरा वर केला. पिहू, ड्रेस आवडला? पिहूची नजर अजून खालीच होती. तिचा हात त्याच्या शर्टच्या बटनाकडे गेला. 2-3 बटन राहिलेली लावत मानेनेच हो बोलली. मग तेव्हाच का मागितलं नाही? मी विचारलं होतं ना. मला नाही मागावंसं वाटत. ती पुढचं बोलायचंच थांबली. त्यालाही कळलं त्याचे शब्द तिला कुठल्याही त्याच्यावर हक दाखवायला थांबवत होते. तेव्हा तो सहज बोलून गेला, मागचा पुढचा विचार न करता. पण तीही नाही विसरली. तिच्या मनाला खूप लागलं होतं. नाही, ते स्वप्न बघू नकोस. फक्त 6 महिनेच राहायचेत. बायको बनण्याचा तर प्रयत्न मुळीच करू नको. त्याला गिल्टी वाटत होते. आपण रागाच्या भरात तिला किती हर्ट केलं होतं. त्याने तिच्या गालावर हात ठेवला. पिहूने नजर वर करून त्याच्या डोळ्यात बघितले. आय एम सॉरी हा शब्द पण खूप लहान आहे. पण एक चान्स तरी देऊ शकते ना. तू का स्वतःला अडवते कळतंय मला. मीही तुला कुठल्या गोष्टीसाठी फोर्स करत नाहीये. माझी चूक सुधारण्यासाठी एक चान्स. त्याने तिच्या वरून हळूच अंगठा फिरवत बोलला. तिने गालावरचा त्याचा हात काढला. त्यानेही तिच्या कमरेवरचा हात काढला. मला तुमच्यावर विश्वास नाहीये. कधी तुम्ही काय बोलाल कळत नाही. आणि 6 महिने झाल्याशिवाय तर मुळीच नाही. विराटने तिचे दोन्ही हात हातात घेतले. हो, मान्य आहे. कधी मी तुला विश्वासातच घेतलं नाही. पण थोडा तरी विश्वास ठेवू शकते ना. ती त्याच्या डोळ्यात पाहून मानेनेच हो म्हणाली. तो गालात हसतो. आवरा, आता लेट होईल. त्याने तिच्या समोर टाय धरला. तू बांधून देणार का? मला येत नाही. काय? ठीक आहे, आता वेळ नाही शिकवायला. पण नंतर मी शिकवतो. पिहूला काय बोलावं कळलंच नाही. मी आलेच, आई बोलवत आहेत, असं बोलून ती पळून गेली. अगं ऐक तरी. तो हसतच त्याचा आवरून घेतो. मॉम, मी पुढे चाललो, विराट सांगून निघून जातो. स्टोरी आवडत असल्यास लाईक, शेअर अँड सबस्क्राईब जरूर करा.